नमस्कार मंडळी, दुपारची 12:31 झाली आहेत। आमचं अर्धनारी नटेश्वर मंदिराचं दर्शन पूर्ण झालेलं आहे। तुम्ही पाहिलेच असतील, अगदी सुंदर मंदिर, दगडी असं, बहुतेक काय 700-800 किंवा अजूनही 1000 वर्ष 1200 वर्ष पूर्ण ओल्ड मंदिर असेल। तर आता आमचं सगळं कामं पूर्ण झालेली आहेत। आता आम्ही जाणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीला इंदापूर येथे। आमच्या काही गाड्या तिथे पोहोचल्या असतील, तर गाडी कुठल्या दिशेने पार्क करायची जेणेकरून आम्हाला ट्रॅफिकमध्ये न अडकता सरळ मुंबईच्या मार्गे निघता येईल। तर चला आता आपण भेटूया संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर इंदापूर येथे। आज रविवार 29 जून। आज पालखी निमगाव केतकी या गावावरून निघून इंदापूर येथे पोहोचणार होती, पण इंदापूर येथे एक गोल रिंगण होतं, त्यामुळे सकाळी जाऊन लवकर पोहोचण्यात काहीही पॉईंट नव्हता। जर आम्ही रिंगणाच्या वेळेस पोहोचलो असतो तर आम्हाला दर्शन घ्यायला मिळालंच नसतं। त्यासाठी आम्हाला 2 तास रिंगण संपायची वाट पाहावी लागली असती। प्रत्येक वर्षीचा सिनारिओ वेगळा असतो आणि प्रत्येक वर्षीची जागाही वेगळी असते, तर त्याप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायला लागतं। जसा जसा आपण अनुभव घेत जातो तसं तसं वारी आपल्याला दरवर्षी नवीनच काहीतरी वेगळं शिकवते। आता आमचा हा कयास होता की पालखी नेहमी संध्याकाळी 5:30 किंवा 5:45-6च्या दरम्यान जे मुक्कामी गाव असतं तिथे मुक्कामी लागते, पण यावेळेस काही झालं माहीत नाही। मागचा मुक्काम एक कॅन्सल झाल्यामुळे पालखी गोल रिंगणानंतर दुपारीच इंदापूरच्या पालखी तळावर मुक्कामी लागली। त्यामुळे आम्ही जेव्हा पालखी तळावर पोहोचलो तेव्हा ग्रामस्थांनी तिथे लाईन लावायला सुरुवातच केली होती। मग काय, आम्हीही लाईनमध्ये लागलो। आम्हाला पालखी तळावर दर्शन घ्यायला 2-2.5 तास लागले असतील, ते साधारण 1 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत। तर चला, मी बोलतोय काय आता तुम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनीच पहा ना। मला तो ह्याच्यावाला आता घ्या, सगळ्यांचे सारखेच घ्या। हो, सगळ्यांचे हा दोन्ही लावू शकतो। हा दोन्ही लावू शकतो। मी पण लावू शकतो। हे तू पण लावू शकतो। आंध्रप्रदेश ना, मग अख्खा मळवट भरला तरी इथला उंच आहे ना, हाय लेवलला जाणे त्या गेला अरे अनिल कुठे हे सुशील बावरी स्वतः राहिले। हो, होऊ दे सगळ्यांचं। नाही आता नाही, ॲक्च्युली ड्युअल कलरने, ऑरेंज कलरने गेटअप चांगला आहे तो। टोपी काढ, अजून काय जरा पंखा कमी कर रे, केस उठतात। महत्वाचं हे हात भरता परफॉर्मन्स प्रेशर आला। देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लाईन मध्ये सिंगल लाईन
सिंगल लाइन सिंगल लाइन सिंगल लाइन सिंगल लाइन चला पुढे चला चला पुढे चला चला पुढे चला माझा तर मित्रांनो दुपारचे बरोबर 3:30 वाजलेले आहेत आणि आमचं छानपैकी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं तुम्ही पण दर्शन घेतलं असेल, अगदी जवळून दर्शन मिळालं, स्पर्श दर्शन. तर आता हा दुसऱ्या दिवसाचा व्लॉग आहे, तर आता जास्त काही सांगण्यासारखं नाही आहे, काही करण्यासारखं नाही आहे. तर आता हा व्लॉग आपण इथेच एंड करू आणि आता काहीतरी पोटाचं आता विठोबा केलेलं आहे, तर आता पोटोबाची काहीतरी सोय करू दुपारच्या जेवणाची. दुपारचं जेवण झालं, प्रवासाला लागलो, तर पुण्याच्या आसपास कुठेतरी आम्ही एक रात्रीचं जेवण म्हणजे डिनर करू. तर मग मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल भिडू या भागातून आपली रजा घेतो. आता भेटूया पुढच्या कुठल्या तरी एखाद्या नवीन ठिकाणी आणि एखाद्या नवीन भागात. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल भिडू अँड कीप वॉचिंग आवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग. विठ्ठल 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 वाटती चाला हरी नाम करता हरी नाम ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले आणि वाजवावी उडी उभारावी वाटती चाला पंढरीची विठ्ठल 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 चालावी पंढरीची. पताकाचे भार मिळाले अपार पताकाचे हार मिळाले अपार कर्ज विमातीरा जय जय हरे कर्ज विमा
उभारावी पाय गाजवावी उडी उभारावी वाटणी चालावी पंढरीची वाटणी चालावी पंढरी वाटणी चालावी पंढरीची विठ्ठल 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 हरी विठ्ठल देव तुकाराम महाराज की जय, ईश्वर महाराज की जय, आज की जय जय। नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे बरोबर 5 वाजले, 5 वाजून 5 मिनटं झालेली आहेत आणि आता आम्ही इंदापूरहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत। तर आता 5 ते मला वाटतं 6 किंवा 6.5 तास लागतील मुंबईला पोचायला। मध्ये थांबून जेवायचं का नाही जेवायचं ते आता प्रवासात आम्ही फोनवरती ठरवू। काही लोकांना फार लांब जायचं आहे व त्यांना ड्रॉप केल्यानंतर त्यांना ट्रेन पकडायची, कोण डोंबिवलीवाला आहे, कोण चेंबूरवाला आहे, तर त्याप्रमाणे गाड्या आपल्या रवाना झालेल्या आहेत। तर आता मी पुन्हा अमितच्या गाडीमध्ये आलो आहे। आता आम्ही कामोट्यापर्यंत अमितच्या गाडीमध्ये असू, नंतर बघू कुठे गाडी चेंज करायची आहे। आणि आपली भांडूपची गाडी होतीच, त्यामुळे सामान भांडूपच्या गाडीमध्ये आज घेतलं का उद्या घेतलं काय असा मी व्लॉग आता अगोदरच संपवला होता तुकाराम महाराजांच्या पालखी तळाच्या इथे। पण म्हटलं जाता जाता आता इथे काहीतरी 2 शब्द बोलूया, नाहीतर घरी जाऊन मार पाडायचा हो। तर माझ्या मार या शब्दावर मागून आक्षेप आलेला आहे। तर मार म्हणजे शाब्दिक मार। तर आता आमची गाडी आहे साडू गाडी। आमच्या गाडीचे सारथ्य करतात आहेत अमित। मागच्या वेळेला आपण सुरुवात केली होती कामोट्यावर, तेव्हा अमितच्या गाडीत आलो होतो, म्हणून म्हटलं ह्या वेळेला आपण आपल्या प्रशांतच्या दुसऱ्या मित्रांबरोबर जाऊया। त्यांनी पण आग्रह केला, तर त्यांच्या आग्रहाला मी नाही म्हणू शकलो नाही, म्हणून त्यांच्याबरोबर आलं। आणि काही नवीन लोकांची ओळख झाली, म्हणजे संदीप रेडकर यांचे साडू, आता ही सगळी साडू गँग होत चाललेली आहे। तर संदीप रेडकर यांचे साडू संदीप वासुदेव त्यांच्याशी भेट झाली। आणि यावर्षी BPCLचे ह्यांचे मैत्रीमधले अनिल कुटे, बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे माझी ही 4थी वारी आहे, तर इतक्या वर्षानंतर म्हणजे 4ही वारीमध्ये ते नव्हते, तर 4थ्या वारीला आता त्यांची भेट झालेली आहे। तर मी, आमचा साडू अमित, आमची मिसेस राशी भेकरे, तसेच सई मस्कर यांचे, माधवी आणि प्रशांत सकपाळ यांच्या मैत्री ग्रुपचे फार आभार मानतो। चांगली माणसं आमच्या तुम्ही आयुष्यात आणलीत, असंच साथ रेत देत राहा, असंच वाऱ्या करत राहू आपण अगदी म्हातारे होईपर्यंत काठ्या घेऊन। आणि मग आता इथेच आता व्लॉग संपूया, आता कंटाळा आलेला आहे। तर हा भाग मी थोडासा मध्ये किंवा पुढे मागे ॲडजस्ट करीन। चला मग, मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल बिडू या आता पंढरपूर वारीच्या दुसऱ्या दिवसाच्या भागातून आपली रजा घेतो। रामकृष्ण हरी। तर मित्रांनो, हे पंढरपूर वारीचे भाग आपल्याला आवडले असतील तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल बिडूला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा। कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।